मित्रांनो नमस्कार. आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत महादेवरावजी जानकर. तसं काही यांची परिचय द्यायची फार आवश्यकता आहे असं मला वाटत नाही, कारण साहेब कॅबिनेट मंत्री होते 16-17-18 म्हणजे 2016-17-18ला भाजपच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीसजीच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री होते आणि त्यांच्याकडे खातं होतं पशुसंवर्धन आणि दूध डेअरी वगैरे आणि मत्स्य हां दुग्ध विकास मत्स्य आणि मत्स्य तर फिशरीजचं. तर त्यामुळे आपल्याशी शेतकऱ्यांशी संबंधित साहेबांचं काम सातत्याने राहिलेलं आहे. आज अनायसे अकोल्यात आले होते, त्यांना मी मुद्दाम विनंती केली आमच्या स्टुडिओला भेट द्यायची आणि काही गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या होत्या. तसं महादेवराव जानकरांना मला असं वाटतं या गेल्या 4-5 दिवसामध्ये आपल्या विदर्भातल्या लोकांनी अजून जास्त ॲप्रिशिएट केलं असेल, कारण हे तेच आहेत की खरं म्हटलं म्हणजे विदर्भाचे नसताना विदर्भाच्या संदर्भामध्ये हाऊसमध्ये वेगळ्या विदर्भाची मागणी करणारा जर कोण माणूस असेल आणि त्याच्यामुळे मला जे काही भावलेत ते हे महादेवरावजी जानकर आहेत. त्याच्यामुळे माझं जास्त विशेष प्रेम यांच्यावर बसलं आणि त्यांना विनंती केली की साहेब तुम्ही या जरा आमच्याकडे. तर महादेवरावजी आमच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्ते सर. आणि मला आपण सांगाल का की या अधिवेशनामध्ये जे काही झालं एकंदरीत, तर 7 तारखेला अधिवेशन सुरू झालं. 7ला तर आपल्याला माहिती आहे नुसतं ते स्थगन हे झालं तुमचं शोकप्रस्ताव वगैरे. 8 तारखेला तशाच पद्धतीने अर्धा दिवसाचं काम झालं, नंतर स्थगन वगैरे काहीतरी यादव वॉकआउट वगैरे करून बंद पडलं. नंतर शनिवार रविवार आला आणि नंतर 11 तारखेला अशाच पद्धतीने मला वाटतं पुरवणी मागण्या वगैरेचा काही दिवस झाला. नंतर 12, 13, 14 हेच चाललं आपलं आरक्षण. आणि त्याच्यानंतर 14 तारखेला मग तुम्ही बघितलं सायंकाळी मी थोडंसं माझं पित्त खवळलं आणि मी तिथून पत्रकार गॅलरीमध्ये आवाज दिला की बाबा काय चाललं आहे, असंच करत राहा, आमचा वेळ गमवा. तसं होतं की मी मुद्दाम त्या दिवशी तिथं याच्यासाठी बोललो, कारण कोणीतरी हे बोलणं गरजेचं होतं. त्याचं कारण असं की पत्रकार जे आहेत त्या गॅलरीतून बोलत नाहीत, कारण पत्रकार बिचारे पोटार्थी असतात, नोकरीत असतात कुठेतरी. त्यांना असं वाटतं की आपण असं जर बोललो तर उगाच आपल्या मालकाचा संपादकाचा वगैरे रोष होऊन जाईल, म्हणून त्यांच्यावर विचारून हे असते. म्हणून मी म्हटलं की हा आवाज कुणीतरी केला पाहिजे, म्हणून मी संकेत मोडतो हे मला माहीत होतं, परंतु मी मुद्दाम जाणून बुजून तो संकेत त्या दिवशी मोडला. तर मला आपण जरा आपला तशी मी मुलाखत एक बघितली आहे त्या सगळ्या संदर्भामध्ये, परंतु तरी मला व्यक्तिगत जाणून घेणं बरं गरजेचं म्हणजे आवडेल की आपलं त्या संदर्भामध्ये मी जे काही केलं त्या कृतीबद्दल आपलं काय मत पडलं. मी प्रथमतः पोरे साहेबांचं मी अभिनंदन करेन की एक बळीराजाच्या दृष्टीनं आमच्यासारख्या तरुणांना मार्गदर्शन करणारी व्यक्ती म्हणून प्रकाशजी पोरेंना मी मानतो. आणि देशोन्नती हा जो पेपर आहे तो आमचा आहे, शेतकऱ्यांचा पेपर आहे असा आपला वाटतो, म्हणून गेली 20-30 वर्षापासून मी तुमच्यावर प्रेम करतो. आणि परवा जी तुम्ही विधान भवनाच्या पत्रकारांच्या गॅलरीमध्ये हे केलं, हा सत्याचा आवाज होता, मायेचा आवाज होता की ज्या भूमीसाठी ज्या मातेसाठी मला मातृभूमीसाठी हे करायचं आहे त्याच्यासाठी कुणीतरी बोललं पाहिजे. आणि तुम्ही स्वतःच्या मुलासाठी, बाळासाठी, पाहुण्यासाठी, स्वतःसाठी पोरेंना काही गरज नव्हती. तुम्ही जी लढला होता ते बळीराजासाठी लढला होता आणि त्याचा सार्थ मला अभिमान आहे, म्हणून मी राष्ट्रीय समाज पक्षावतीने तुमचं अभिनंदन करीन. ते प्रोटोकॉल आहेत, प्रोटोकॉल कुणाचं आहेत, पार्लमेंटला असेल किंवा असेंब्लीला असेल, आणि जनतेसाठीच असतात ना ते कायदे, आणि कोण बनणारी माणसं आहेत. जनता सुखी नसेल, प्रजा सुखी नसेल तरी राज्यपालाला त्या अर्थ नाही. आणि तुम्ही जी भूमिका घेतली होती त्याच्याबद्दल मला तुमचं ॲप्रिशिएट आहे, मला तुमचा अभिमान वाटला आणि मला आनंद वाटला की परत ना आपलेच कार्यकर्ते काशीनाथ साबळेशी माझं बोलणं बी झालं. आणि म्हणलं मी प्रकाश पोरे साहेबांना मार्गदर्शकाच्या तत्वात जे काही महाराष्ट्रात मी मार्गदर्शक समजतो त्यांच्या यादीत त्यांचं स्थान आहे. वडीलधारा माणूस आहे आणि त्यानं स्वार्थासाठी केलेलं नाही, काही नाही. उलट आम्ही कुठलं जरी प्रोटोकॉलच्या गॅलरीचं असेल पण त्यांनी केलं ते जनतेसाठी केलं, त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो आणि आभार देखील मानतो. धन्यवाद. बरं जानकर साहेब, मला सांगा या अधिवेशनामधून नेमके प्रश्न असे शेतकऱ्यांचे, ठीक आहे विदर्भाचे नसतील सुटले, पण इतर तरी प्रश्न किंवा काही हे घेतल्या गेले आहेत का साहेब? काय होतं आहे, हे नुसतं बोलाचीच कडीन बोलाचाच भात होतो या, काही प्रमाणात सोडल्याचा बहाणा होतो या. सभागृहातून प्रश्न सुटले जातात, नाही असं नाही, पण ज्या दृष्टीने आपली बजेटरी चर्चा झाली पाहिजे ज्या ज्या विभागासाठी. आज आता हे अधिवेशन होतं ते सर्व महाराष्ट्राचं, पण मुळात म्हणजे विदर्भाच्या दृष्टीनं आपण बोललं पाहिजे होतं. मला तिथं काही काही ठिकाणी विदर्भात ज्यांनी चांगलं काम केलं त्यांच्या देखील अभिनंदन केलं पाहिजे. वसंतराव नाईक असतील, सुधाकरराव नाईक असतील, BT देशमुख साहेब असतील, इव्हन आता गडकरी साहेबांचंही काम चांगलं आहे. देवेंद्र फडणवीसला देखील इथल्या विदर्भाबद्दल आस्था आहे. म्हणजे मी सभागृहात बघत असताना विजेचा जेव्हा मुद्दा आला
तेव्हा कॅबिनेटमध्ये ठराव आला, तेव्हा बावनकुळेने मांडला की आमच्या विदर्भाच्या शेतकऱ्याला वीज थोडी माफ केली पाहिजे. त्यावेळेस बाकीचे काही खासदार आमदार मंत्री बोलत असताना आम्ही देखील समर्थन दिलं आणि त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणले की बाबा विदर्भ हा मागासलेला आहे म्हणून आपण त्यांना पर्सेंटेज त्या शेतकऱ्याला कमी करूया. तो निर्णय चांगला घेतला होता. परत मी ज्यावेळेस दुधाचा मंत्री असताना NDDBच्या पश्चिम महाराष्ट्रातला आमचा शेतकरी विकासप्रिय आहे. मग मी म्हटलं की बाबा RKYचं पैसे आपण जर विदर्भ मराठवाड्याला दिलं आणि काही जिल्हे दत्तक घेतलं तर तिथल्या जनतेचं थोडंसं शेतकऱ्याला आधार लागेल आणि त्या दृष्टीनं ती योजना आणली. तिला देवेंद्र फडणवीस उचलली का दुसऱ्या दिवशी गडकरी साहेबांनी माझ्याबरोबर मिटिंग लावली. ठाकरे नावाचा मुलगा आहे, अमरावतीचा आहे, चांगला मुलगा आहे, त्याला त्याचा हेड केला आम्ही, त्याला फुल पॉवर दिली कॅबिनेटमध्ये आणि ते आमच्या ज्या डेअरीच्या जागा होत्या त्या साऱ्या NDDBला दिल्या आणि त्या माध्यमातून तिथं प्रगती होईल. त्यामुळे ही बी माणसं प्रगतीपथात होती, पक्षात कुठल्याही असू द्या, पण त्या भागाचा विकास व्हावा ही त्यांची तमन्ना आहे. म्हणजे हे मी नम्रपणे आपल्याला सांगतो. तर आता गोशीखुर्दचा मुद्दा आला, नेहरूंनी उद्घाटन केलं होतं पण ते लांबतच चाललं होतं. पण त्यावेळेस देखील गोशीखुर्दला जलसिंचनाला पैसा देण्याचं काम देखील त्यावेळेस आमच्याच काळात झालं होतं. देवेंद्र फडणवीस असेल, सुधीर भाऊने तिथं भांडण काढलं होतं. म्हणजे जी विदर्भासाठी भांडतात आशिष देशमुख सभागृहात एक दिवशी असाच ओरडला होता, त्याला सारं वेळात काढलं होतं. परंतु त्यावेळेस मी सांगितलं होतं, आशिष देशमुख म्हणतो ती माय त्याच्या ह्याच्यातनं बोलतो या, तुम्ही त्याला विरोधात करू नका. सत्ताधारी आमदार होता तो आशिष देशमुख, पण त्याने देखील म्हणतो विदर्भात झालं पाहिजे. पण त्यानं काही लोकांनी वेळात काढण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याची भूमिका चांगली होती. माझे आता आपल्या माध्यमातून पोरे साहेब, तुम्ही एक संपादक आहात, एक उच्च विद्यापीठ आणि स्वतंत्र विचाराचा पत्रकार आहात, मालक आहात, कोणाच्या दबावाखाली किंवा कोणाच्या ह्याच्यात नाही राहणारा. तर तुम्हाला माझी एवढी विनंती की तुम्ही जो मुद्दा परवा उचलला त्यामुळे आयरन प्रश्न बराच आला. त्याच्यावर आमचं म्हणणं आहे, विदर्भात जंगल जास्त आहे, विदर्भात जमीन चांगली आहे, विदर्भात पाणी चांगलं आहे. मला जर इन्फ्रास्ट्रक्चर स्पेशल पॅकेज म्हणून जर तुम्ही विदर्भाला दिलं आणि ते तिथल्या आमदार खासदारावर विश्वास ठेवायचा नाही विदर्भातल्या. माझं पहिल्याच उठला म्हणून विदर्भातल्या जनतेला आपल्या माध्यमातून सांगणं आहे, पश्चिम महाराष्ट्रात सातारा जिल्हा आहे, सातारा जिल्ह्यामध्ये मान तालुका आहे, दुष्काळी भाग आहे. पण आमच्या तिथं साहेब प्रत्येक गावात 5-6 पोरं IAS आणि IPS आहेत. त्यात मराठा, धनगर, माळी आणि वंजारी ओपनबद्ध IAS आणि IPS आहे. डेप्टी कलेक्टरचा ढीग आहे. एकच गाव असं आहे की तिथं 122 PI आहेत, एकच गाव आहे. त्यामुळं ती कसं सुधारलं तर आमच्या घरी 5-7 जर्शी असते. त्या मी इंजिनियर झालो, माझा भाऊ एक वकील झाला, तर आमच्या वडिलांनी काय केलं 5 जर्शा पाळल्या आणि 10 एकर जमीन होती, त्यात थोडंसं कडवाळ वगैरे लावण्याचा प्रयत्न केला. त्यातून आम्हाला काय झालं 8-10 दिवसाला 10-12 पगार मिळायला लागला आणि त्यामुळं आमची प्रगती सुधारली. आम्ही UPCला बसलो, MPCला बसलो. माझी विदर्भातल्या शेतकऱ्याला माझी विनंती आहे की ह्यांचं प्रशिक्षण केलं पाहिजे आणि तूर व्यापारी पीक लावली पाहिजे. विदर्भात काय झालं, व्यापारी पिकच नाही. जमीन तर 40-40 एकर आहे पोरे साहेबांची, परंतु तिथं थोडं पाणी आणि ऊस लावला किंवा संत्रा लावली किंवा जी व्यापारी पिकं आहेत त्यातून 2 पैसे मिळतील आपल्याला. आणि माझी आपल्याला विनंती आहे की आपल्यामध्ये कुणाचे सरकार येऊ द्या, तिथं दबाव टाकला पाहिजे, दबाव टाकणारा आमदार तिथं पाहिजे की कापूस जर हित आहे तर कॉटन आणि कापड तयार व्हायला अकोल्यातच पाहिजे. ते कशाला तुम्ही, आता माझा सातारा जिल्हा आहे, माझा सातारा जिल्ह्यात सुदगीर नाही द्या, कापूस इथं नाही, आम्ही कापूस शिकून आणतो. पण जिथल्याच तरुणाला तुम्ही संधी द्या आणि त्या संधीला तर एक 5-10 वर्ष लोन द्या तसं, आणि त्यात जर तो फेल झाला तर ती सरकारनं जमीन सुदगीरने घ्यावी ताब्यात आणि आपण ती चालवावी. मग स्वतःचं दृष्टीने तसं होईल, संत्र्याचं फॅक्टरी तयार करता येईल आणि एअरपोर्टची फॅसिलिटी झाली पाहिजे, रेल्वेची फॅसिलिटी झाली पाहिजे. आज इथं जर पंजाबराव देशमुख हा इथला फार मोठा माणूस होऊन गेला आपला बहुजन समाजातला, त्यांच्या कृपेमुळे शिक्षणाची दारं उघडली, पण त्यातून ती पोरं ते उद्योगधंदे होऊन आमच्या विदर्भाच्या किती कामे आली ह्याचा विचार आपण झाला पाहिजे. नंतर फिल्म सिटी जंगल आहे, तुम्ही मुंबईला एवढ्या महाग ज्या फिल्म सिटी उभा करताय, एखादी विदर्भात उभा करून आपण सारे हिरोईन इथली पोरं तयार होऊ द्या, त्यातून थोडा इन्कम वाढेल. म्हणजे आमचे मित्र दरेकर साहेब आणि कायदेताईंनी प्रश्न उपजला, मी उचलून धरला तो मुद्दा, म्हणजे सभारात अतिशय. आणि माझं म्हणणं आहे की 1-2 दिवसाची चर्चा विदर्भात करू नका. ज्यावेळेस तुम्ही 30 दिवसाचा 10 दिवसाची ठेवता, 10 दिवसातलं 4 दिवस तर विदर्भाला द्या. आणि त्यात काय करा, वित्त विभागाचा सचिव, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आणि प्लस आपले फायनान्स मिनिस्टर याला बसवून जे काय 1000 कोटीचं बजेट करतात त्यातलं 2000 कोटी रुपये विदर्भाला दिलं तर सामान्य लोकांना कळालं. त्या दिवशीच हेडला आउट केलं पाहिजे, त्या दिवशीच दिलं पाहिजे, त्यावेळेस लोकांना विश्वास वाढेल. त्याचं काय म्हणणार, इलेक्शन आल्यापुरतं होतं आहे आणि लोक लगा आमचा आहे तशीच गरीब राहते, ही लोकांचा भरोसा उठला पाहिजे. म्हणून कुठलंही सरकार असू द्या, आम्ही जरी असलो आणि कोण जर असलो. आणि माझी विनंती आहे, एका मंत्र्याला एक कलेक्टर 60 वर्ष राहतो पण मिनिस्टर 5 वर्ष होतो. आम्ही ज्यावेळेस मिनिस्ट्रीचं खातं मला समजलं तोवर आमचं मंत्रीपद गेलं. आणि शेतकऱ्याचा विकास करायला ॲनिमल डेअरी आणि फिशरी चांगला आहे. ऊसापेक्षा माशाची शेती केली तर आपला शेतकरी चांगला सुधारू शकतो, ही भूमिका मी एक्झाम्पल दिलं. आणि आमचं खातं तोट्यात होतं ते फायद्यात आणलं. म्हणून मी आपल्याला नम्रपणे सांगतो की आपल्या मुलाने आणि पोरे साहेब
आपल्या घरात जर 3 मुले असतील तर एक पोरगी कलेक्टर पाहिजे, एक पोरगी उद्योगपती पाहिजे आणि एक पोरगी मिनिस्टर पाहिजे. क्या बात आहे, क्या भूमिका बात जोपर्यंत होणार नाही शेतकऱ्यानं, तुम्ही म्हणणार माझा ह्योच साडू खासदार आहे. नाही नाही, मलाच खासदार व्हायचं आहे आता. माझा मेहना म्हणतं सासरा खासदार आमदार नाही, माझ्याच पोरला करायचं आहे. ही भूमिका जोपर्यंत ठेवणार नाही, समाजकारण थोडं बाजूला ठेवा. कारण तुमची बुद्धी चांगली आहे, स्वाभिमानी आहे. बळीराजाचा खरा हस्त काय, संत तुकडोजी महाराज असतील, आपले गाडगे महाराज असतील, शाहू महाराज असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, यांचं वारसदार तुम्ही आहे. मग आपण काय करतो, बुद्धिजीवी माणसं असतो, सभागृहाच्या बाहेर असतो, त्यामुळे ते आपल्याला हेजत करतात. तर आता काय करायचं, वी वॉन्ट आय एम नॉट बिकम ए डिमांडर, वी आर ए कमांडरच्या भूमिकेत आपल्यासारख्या माणसांनी मार्गदर्शन राहावं. सभागृहात गेलं, मला कोणी विचारलं नसतं, मी एक साध्या शेतकऱ्याचं पोरगं, पण सभागृहात गेलो, मंत्री झालो, लोकांना कळालं, मला संधी मिळाली. मी आयुष्यभर सांगतो, 5 पैशाचा भ्रष्टाचार केला नाही, बदली ऑनलाईन केल्या, एकदम करेक्ट राहिलो. त्यामुळे मी ईडीला वगैरे भेट नाही, बिलकुल कोणाला भेट नाही. माझं स्वतंत्र छोटं घर आहे माझं. तुम्ही जसा पेपर स्वतःचं घर चालू केले, लोक देश उन्नती आपला आहे, इथं हाकलून लावणार नाही मला कोण. तसं मी बी छोटासा पक्ष बनवण्याचा प्रयत्न केला आणि सुदैवानं 4 राज्यात ह्या पक्षाला मान्यता मिळाली. व्हेरी गुड. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि उत्तर प्रदेश. माझे 28 नगरसेवक गुजरातमध्ये आहेत, एक नगरसेवक माझा बेंगलोरला आहे, एक झेडपी मेंबर माझा आसामला आहे आणि 1.2% वोट ऑप्टेन मी केलेत उत्तर प्रदेशमध्ये. हे केलं, अजून 2 राज्य केले तर वी बिकम ए नॅशनल पार्टी. आणि मी लई मोठं म्हणत नाही, भारतीय जनता पार्टीवर माझी अलायन्स होती. काँग्रेस हा पक्ष चांगला होता, पण काँग्रेसचं वाड्याचं राजकारण होतं आणि ते आमच्यासारख्या सामान्य ओबीसीच्या माणसाला ती जवळ करत नव्हते, ते हसायचे आम्हाला. मग आम्हाला गोपीनाथ मुंडे साहेब असतील, ह्या BJPवाल्यांनी सांगितलं व आमचं तिकडे काही नाही. मग मी, राजू शेट्टी, आठवले साहेब, विनायक मेटे, आम्ही छोटी छोटी माणसं एकत्र आलो. आमची फार मोठी ताकद होती असं नाही, पण प्रत्येक मतदारसंघात 2-3 हजार मताचा असलेला रेटा होता आणि तो BJPला कमी पडत होता, तो आम्ही आणण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय जनता पार्टीने काय केलं, तुमचा वापर करतात शिडी बनून, यू बिकम ए लॅडर आणि ही बिकम ए लीडर. लॅडर आणि लीडरमधला फरक करायचं काम काँग्रेस आणि BJP करतात. व्हेरी गुड. काँग्रेसला बी खूप छान आपण भूमिका मांडली आहे. काँग्रेस आणि BJP लीडर आणि लॅडरचा म्हणून वापर करतात. यशवंतराव चव्हाण आमचे पंतप्रधान व्हायचा कॅन्डिडेट होता, पण दुर्दैव तो आमचा मराठा आहे, महाराष्ट्रातला आहे, म्हणून त्याला ती संधी मिळाली. पवारसाहेब देखील माझ्या विरोधात असू द्या, पण पवारसाहेब देखील PMचं मटेरियल होतं, पण दुर्दैव तुम्ही संधी देत नाही, संधी दिली नाही काँग्रेसनं. BJPला वाईट म्हणणार नाही. आणि BJP म्हटलं चांगले असलं, आम्ही तिथे गेलो, तिथं आम्ही स्वतः बघितल्यानंतर लक्षात आलं की अरे ती काँग्रेस बरं, पण ही लई डेंजर आहे ती. म्हणजे ही भूमिका झाली साहेब माझं. म्हणून मी ठरवलं की मी माझ्या पक्षातून आज पोरे साहेबाच्या घरी म्हणजे देश उन्नतीला भेटायला आलो. मी राष्ट्रीय समाज पक्षाचा आमदार आहे. मी भाजपनं मला मंत्री केलं, पण भाजपला बी सत्तेवर आणण्यासाठी मीही मदत केलेली आहे. म्हणजे मी, आणि त्यातून मी आज का स्वच्छ राहिलो, तर मला ईडीची वगैरे काही भीती नाही, राहायला घर नाही, काय नाही, कुठेही गाडी, कोण बी जेवण देते, कोण बी कपडे देते, अशा दृष्टीने माझं चाललेलं आहे. आज माझ्या गाव 2-3 मराठ्याचे आमदार निवडून आले, मराठा समाजाचे. आणि आता एक आणला आहे मी स्वतःच्या, माझ्या फोटो लावून, तो वंजारी समाजाचा जेलमध्ये असलेला आमदार निवडून आला. त्यामुळं माझी इच्छा आहे, या देशाचा पंतप्रधान जर शेतकऱ्याचा झाला तर चीफ सेक्रेटरी देखील शेतकऱ्याचा पोरगा झाला पाहिजे. भारताचा IG देखील शेतकऱ्याचा पोरगा पाहिजे आणि सुप्रीम कोर्टाचा जजसुद्धा IG झाला पाहिजे आणि मीडिया हाऊसचा कंट्रोलर मालक देखील आमचा बळीराजाचा वारसदार झाला पाहिजे. हे जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आम्हाला नाही मिळणार. आज मीडिया आमच्या हातात नाही, एक दिवसोन्नीचा मालक आम्ही, पुढारीचा मालक फक्त आम्ही, पण बाकी पेपरचं नाही. द हिंदूचा मालक आम्ही नाही, मोठमोठे चॅनल आहेत ते चॅनलचं मालक आम्ही नाही. म्हणजे ज्याच्याकडे पैसा जास्त आहे तो चॅनलचा मालक, आणि तो ठरवतो एका रात्रीत मग तो कोणाला द्यायचे आणि काय करायचं. मग आपली माणसं म्हणाला ही बरं दिसते, ही बरं दिसते. आणि आमचा भोळा समाज आहे, बहुजन समाज हा भोळा आहे, त्याच्या मनात माहीत नाही विशेष म्हणजे. आणि आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून चालतो, ज्याच्यावर विश्वास ठेवून चालतो त्याची नियत आणि नीती आमच्याबद्दल चांगली नसते. म्हणून आजपर्यंत देखील आम्ही एवढा मोठा बळीराजा, एका दाण्याचं 1000 दाणं बनणारी माझी औलाद असताना आम्हाला भीक मागावं लागते. तर आम्हाला राशन नको, शासन पाहिजे, ही भूमिका घेऊन मी चालतो. वा, खूप राशन छान, पाहिजे, खूप आम्हाला राशन छान नको. भूमिका आपण मांडलेली आहे. राशन नको आहे, आम्हाला शासन पाहिजे आणि ती आमच्या सोकर्तृत्व पाहिजे. म्हणून मी गुरु गोविंद सिंगाचं वाक्य 3दा दिवसातून आठवतो, रोजी रोटी कपड़ा और मकान तो कोई भी दे सकता है, लेकिन राजपाट कोई नहीं दे सकता, राजपाट लेना है तो नीज बनसेल. या वाक्यावर मी जास्त प्रेम करतो. वा वा वा. महात्मा फुलेंचं वाक्य होतं, संत तुकारामाचं होतं, सकळ कळ्या झाल्या अवकळा सत्य विना झालं. ही मी तुकाराम महाराजांचा मी फॉलोवर आहे. तुकाराम महाराज, महात्मा फुले, ही माणसं ग्रेट होऊन गेली. म्हणूनसाठी आम्ही देखील लॉ मेकरमध्ये बनलं पाहिजे, लॉ इम्प्लिमेंटर देखील आमचीच पोरं पाहिजे. का हो, शेतकऱ्याचा पोरगा मग कृषीमंत्री असतो, परंतु सचिव आमचा नसतो. आम्ही ज्यावेळेस सांगतो असं 5 रुपये दरानं दिले तर सेक्रेटरी म्हणतात नाही 5 पैशात देता येईल.
मग मी बुद्धिजीवी असल्यामुळे आम्ही बूट काढतून सांगतो अधिकाऱ्याला एवढ्यानंच ठरव, मला बाकीच काय सांगायचं नाही. मग जर त्या शेतकऱ्याला तुम्ही 5 रुपये देताय आणि पशुखाद्याचा कारखाना कुणाचा आमचं नाहीत ना, कुणाच वेगळ्याच लोकांचा आहेत, त्यांना फायदा होतोय, मग त्या शेतकऱ्याला काय मिळणार? जानकर साहेब, आता इथे तुम्ही तुकडोजी महाराजांचा, गाडगे महाराजांचा उल्लेख केला. आता आपल्या कानावर आलं असेल की अमरावतीला तिथले जे आमदार आणि खासदार आहेत, रवी राणा आणि नवनीत राणा, त्यांनी तिथे एक कार्यक्रम अरेंज केला होता. ते प्रदीप प्रदीप मिश्रा म्हणून आहेत, त्यांचा कार्यक्रम त्यांनी अरेंज केला होता आणि त्याला जवळपास 1.5-2 लाख लोक तिथं आले आणि त्याच्यामध्ये मग खासदार, मुख्यमंत्री त्या कार्यक्रमात गेले आणि त्यांनी जे काही सांगितलं तो काय सांगतो की पोरगा जर फेल होत असेल तर काय काम करा, त्यांनी अभ्यास जरी केलेला नसेल तरी आपल्या बेलाच्या पानाला, मधल्या पानाला शहद लावा आणि ते महादेवाच्या पिंडीवर ठेवून त्याला परीक्षेला पाठवा, तो नक्की पास होईल. जर समजा त्याला कोणाला नोकरी लागत नसेल तर धतुऱ्याचं फूल महादेवाच्या पिंडीवर वाहा, त्याला हमखास नोकरी लागेल. आणि त्यांनी सगळ्यात मोठा हे केला की त्या दिवशी त्यांनी एक बाई बोलावली आणि ती सांगितलं की हिचं गर्भाशय काढलं होतं आणि गर्भाशय नसताना मग ही बाई प्रेग्नंट राहिली आणि तिला मूल झालं. आणि ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये तिथले लोक ज्या, म्हणजे मला सांगा, हा तुम्हाला पराभव वाटत नाही का? तुकडोजी महाराज, गाडगे महाराज यांची जी कर्मभूमी, तिथं इतकी अंधश्रद्धा आणि त्या अंधश्रद्धेच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री जातात, खासदार, आमदार जातात. हे सोडा, ते जे मोझरीचं जे तुकडोजी महाराजांचं जे आश्रम आहे त्याचा जो व्यवस्थापक आहे बोथे नावाचे, ते तिथं त्या कार्यक्रमात हजर आणि एक शब्द बोलले नाही. ही संस्कृती घाला आहे. मी गाडगे महाराजाचा फॉलोवर आहे, संत तुकारामांचा फॉलोवर आहे आणि मी महात्मा फुलेंचा फॉलोवर आहे, शिवाजी महाराजाचा आहे, शाहूराजाचा आहे. आपण प्रॅक्टिकल, मी इंजिनियर आहे इलेक्ट्रिकल, बाप दाखवण्याचं श्रद्धा घाल आपण असल्यावर. पण दुर्दैव, ज्या मी समाजात जन्माला आलो आहे, बहुजन समाज, तो समाज माझा वेडा असल्यामुळं असं फावलेलं आहे. म्हणून आता मी म्हणतो की बेलाच्या पानावर मी हात देतो, त्या मिश्रा महाराजांना वंदन करतो, मला पंतप्रधान करा, करतेत का? होत असं तर आपण स्वागत करतोच. पण तो आपल्या बहुजन समाजानं जागा झालं पाहिजे. आणि अशा ज्या काय होते, गौतमी पाटलाचा प्रोग्राम असला का साहेब लाखोनं सभा जातात, पण आपल्या एखाद्या विचारवंताची सभा असेल तर तिथे 5-10 माणसं साऱ्या खुर्च्या मोकळ्या जातात. ही समाजाचा पराभव आहे. म्हणून सांस्कृतिक घाला देखील फार मोठा ह्याने केलेला आहे. यांचे महाराज आहेत असे, आणि ते महाराजच या देशाची सत्ता आणायला मदत करतात. आणि दुर्दैव आमचा समाज तिथं फसला जातो. मित्रांनो, हे होते महादेव जानकर आणि आपण बघितलं आहे त्यांचे विचार काय आहे, त्या कशा पद्धतीने ते राहतात आणि कशा पद्धतीने या मातीशी, या जमिनीशी, या शेतकऱ्यांशी ते जुळलेले आहेत. आणि त्याचमुळे मला असं वाटलं की त्यांची आणि तुमची मुलाखत करून दिली पाहिजे. आणि मला निश्चित खात्री आहे की आपण त्यांच्या या विचाराशी सहमत असाल. ते जे काही काम करत आहेत आज, समजा त्यांचा जो काही पक्ष आहे, खरं म्हटलं म्हणजे राष्ट्रीय पक्ष जे आहे त्याच्या तुलनेमध्ये त्यांचा पक्ष लहान असेल, मात्र अशा पक्षामधूनही ते एवढे आमदार निवडून आणतात, स्वतः निवडून येतात. याच्यावरूनच दिसतं की त्यांची जी काही विचारसरणी आहे ती जनसामान्यांना भावते आहे. आणि आम्ही आशा करतो, त्यांना शुभेच्छा देतो की येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपण निश्चितपणे तुमच्या पक्षाला भरघोस यश मिळो, एवढी सदिच्छा देतो. आपली रजा घेतो. धन्यवाद. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.